तर मित्रांनो, आज आपल्या गावातले कुणाल महाराजांचे कीर्तन होते व ते संपलं. पुढे काय झालं ब्लॉग मध्ये मी सांगतो तुम्हाला. सुमितने आपल्या ब्लॉग मध्ये देऊन दिला हात आणि अविनाशने बी देऊन दिला आपल्या ब्लॉग मध्ये हात. मग चटईला चुला ठेवला. मग बैगून आपल्याला करणे होते व बिर्याणी. मग सगळ्या गँगच्या माणसाला घेतलं. ब्लॉग मध्ये नाव तर काय सांगू शकत नाही. सगळ्याचं बाबला गँग समजून घ्या. मग घेतले बो तांदळे घेतले बो 200 स्पीडने टाक बैगुनात टाकणं लावलं ना भाऊ. मग हे आहे भाऊ आपले हत्यार म्हणजे काय भाऊ सगळं माल मटेरियल ना भाऊ, माल मसाला सगळं. मग 5-10 मिनिटांनंतर झाकण उघडून पाहिलं भाऊ बैगुनावरचं म्हटलं भात शिजला की नाही पाहून घ्या म्हटलं शिजलं. मग एका झाकणावर भात कळायला सुरुवात केली भाऊ. राहुल तर खुश होताना वाज वैभवले घेऊन त्याला ब्लॉग मध्ये वैभव कशा हात देतो हो पाहून घ्या तुम्ही ब्लॉग मध्ये काय खरे काम. मग भाताला काढून घेतला भाऊ एका झाकणामध्ये मस्तपैकी त्याला मोकळा केला. मग सगळ्या गँगच्या माणसाला राईंगशीर घेतले. ब्लॉग मध्ये सगळे कसे खुश होते ना भाऊ, तोंडावरचे स्माइलने माहित होते भाऊ सगळ्या याच्यावर जाऊ दे. मग नंतर सोयाबीन टाकलं होतं भाऊ बैगुनामध्ये. मग शिजल्या भाऊ त्या. मग काढून घेतलं बाहेर. मग म्हटलं शिजल्या की नाही पाहून घ्या म्हटलं. मग तुम्ही मग घेतले बा आपण 1-2 दाबून मस्तपैकी म्हटलं शिजल्यावर भाऊ आता म्हटलं. मग लगेच सोयाबीन भात मिक्सचर करून सगळं टाकून घेतलं बैगुनामध्ये भाऊ डायरेक्ट 120 स्पीड. मग लगेच सगळे मसाले मिरची पावडर, राज मसाला, गरम मसाले व सगळे टाकून घेतलं मस्तपैकी मित्रांनो. वरून थोडीफार तेलाची बारिश केली व सगळं तेल टाकून घेतलं व जेवढं आणलं होतं तेवढं. मग आपल्या बिर्याणीला थोडाफार कलर आला भाऊ. म्हटलं बिर्याणी केली की खिचडी केली म्हटलं हे समजत नाही म्हटलं. झाकणामध्ये टाकली भाऊ बिर्याणी. जसे बिलगले ना भाऊ पुरे गँगचे माणसं की जसे 7-8 दिवस झाले जेवणच करेल नव्हतं. मी विचार केला ब्लॉगच्या चक्कर मध्ये म्हटलं मला एक घास बी उरणार नाही. मी बी बसून गेला मस्तपैकी दाब्याला. म्हटलं आजच्यासाठी एवढंच भेटू मग पुढच्या ब्लॉग मध्ये.